ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय। पहिला उपांत्य फेरीचा सामना 5 षटकांचा सामना आहे, याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे। पहिली 2 षटके ही पॉवर प्लेची असणार आहे। स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय शिवाजी दादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक 2017। आयोजक आहेत सकाळपाडा क्रिकेट संघ डोंबिवली यांच्या माध्यमातून 5 दिवसीय भव्य दिव्य अशी स्पर्धा। स्पर्धेचा आजचा हा 5वा व निर्णायक दिवस आपण पाहतोय आणि पहिला उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। या दोन बलाढ्य संघादरम्यान या दोन संघांनी भरपूर मेहनत केली इथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामुळे इथून माघारी जाणं कोणत्याही संघाला इथे निश्चित आवडणार नाहीये। त्यामुळे एक चांगली लढत, एक चांगला सामना आमच्या प्रेक्षकांना इथे पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघाचे समर्थक भरपूर संख्येने यावेळेस मैदानावरती उपस्थित आहे, मात्र इथे जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ हा सामना जिंकू शकेल। सलामीची जोडी आपण पाहतोय संकेत आणि समीरची जोडी, गोलंदाज जल्पेश भोईर ओव्हर द विकेट। पहिला चेंडू यावेळेस हवेतून खेळल्यात, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक हेमंत जज करतोय, फलंदाज बाद। पहिल्या विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर, पहिला ब्रेक थ्रू जल्पेश भोईरने मिळवून दिलाय। एक बिरा माऊली रुपेची सावली पावन झाली तू भक्ताना, पावन झाली तू भक्ताना, पावली जागती खोला, पावन झाली तू भक्ताना, पावली जागती खोला। विजय अतिशय चांगलं गाणं सादर केलं आहे। आगरी कोळ्यांची माय कारल्याची एकवीर आई हिचं हे गाणं या ठिकाणी। मात्र बघूया कुणाला पावते ही देवी, कुणावर निश्चितच या ठिकाणी कुणाला आशीर्वाद देते आणि कोणता संघ या आदरांजली चषकचा चॅम्पियन संघ ठरतोय। कारण आता जर पाहिलं तर उपांत्य फेरी सुरू आहे, त्यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहू शकता। त्यानंतर मात्र एक प्रेक्षणीय सामना, ज्या सामन्याची चर्चा निश्चितच सर्व प्रेक्षक करत आहेत, तो सामना आपण इथे सुरू करणार आहोत। दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस जल्पेश भोईर, यावेळेस अतिशय चांगला चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर आत येतोय, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला चेंडू जातोय, यावेळेस शॉर्ट्स लेगच्या दिशेने या ठिकाणी एक धाव इथे पूर्ण केलेली आहे। समीर पाटील यावेळेस खातं उघडतोय संघाचं एका धावेने। समीर पाटीलचा विचार केला तर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ खेळाडू, निश्चित त्याच्या नावावर 2 मालिकावीराचा पुरस्कार, ज्याने 2 बाईक पटकावलेले आहेत असा हा खेळाडू। पूर्णपणे जबाबदारी समीरच्या खांद्यावर असणार आहे, कारण पहिला धक्का लवकर लागलाय, संकेत बाद झालाय। आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर येतोय कैलास वंडाऊनचा फलंदाज। जलपेचा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय हवेतून, लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर चौकार। कैलासच्या बॅट मधून आलेला हा चौकार। धावसंख्या धावबळगावर 5 आपण पाहतो। आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत प्रतीक म्हात्रे सुळेगावचे तसे नावाजलेले खेळाडू, मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकता। जल्पेश ओव्हर द विकेट, हा चेंडू पुढे सरकले, चेंडू हवेतून लॉंगाच्या दिशेने, वाढीस लॉंगाचा क्षेत्ररक्षक महेश जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू त्याच्या वरून डोक्यावरनं सीमारेषे बाहेर षटकार। सुजित या ठिकाणी आपण जायचं मैदानात बघा। धावसंख्या धावफलकावर 11 आपण पाहतोय। कैलास मात्र इथे आपला नॅचरल खेळ करत असताना, नैसर्गिक खेळ करत असताना आक्रमक फलंदाजीसाठी नेहमीच कैलासला आम्ही पाहत असतो। पहिला धक्का लवकर लागला होता, संकेत 0वर बाद झाला होता आणि त्यानंतर कैलासने येऊन इथे आक्रमक रूप धारण केले, अटॅकिंग क्रिकेट दाखवतोय, दबाव येऊ दिला नाहीये। पहिला धक्का जरी लवकर लागला असला तरी या दबावाला झुगारून चांगली कामगिरी कैलास करतोय। धावसंख्या धावफलकावर 11 आपण पाहतोय। जल्पेश भोईर पुन्हा एकदा, यावेळेस चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय। या ठिकाणी बाउन्स निश्चितच जर पाहिलं तर सोनारपाडा गावचा सुपुत्र राकेश म्हात्रे, निश्चित त्यांच्या माध्यमातून, राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय आमच्या प्रेक्षकांसाठी संपूर्ण 5 दिवस या ठिकाणी पाहतोय आपण। यावेळेस चेंडू हवेत आहे, महेश चेंडू खाली आलाय, झेल होईल का आणि फलंदाज बाद। दुसरा धक्का, बाया ठाकुरली गावा बनी हो बाया
जबरदस्त गाणं या ठिकाणी मोठ्या गावची मोठी आई आणि जेव्हा जेव्हा हे गाणं सादर केलं जातं तेव्हा तेव्हा निश्चितच मोठा गाव संघाला प्रोत्साहन दिले जाते या गाण्याच्या माध्यमातून. अतिशय चांगलं गाणं या ठिकाणी सादर केलं आहे. समय सूचकता दाखवत असताना आमचे डीजे ऑपरेटर विजय ठाकूर. यावेळेस फलंदाज येतोय खेळपट्टीवर विकास. कैलासने 2 चेंडू 2 मोठे फटके दाखवले होते. असं वाटलं होतं कैलास खेळपट्टीवर थांबेल आणि निश्चितच एक मोठी इनिंग साकारेल की काय, मात्र इथे जल्पेशने मात्र त्याला बाद केलंय आणि दुसऱ्या विकेटचं पतन झालं 11 या धावसंख्येवर पहिल्या षटकाखेर. गोलंदाज महेश वेले ज्याने कैलासचा झेल पकडला आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं पॉवर प्लेचं षटक चोळेगाव इनकडनं. व्यवस्था स्ट्राईकला फलंदाज विकास आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज सज्ज झालाय. यावेळेस चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने हेमंत आहे त्या ठिकाणी. ते मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 12 धावा. स्ट्राईकला आलाय यावेळेस समीर पाटील. निश्चितच समीरने जर पाहिलं तर सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं होतं शिरडोनच्या मैदानावरती 10 चेंडूमध्ये. मात्र तो विक्रम मोडलाय केतन म्हात्रेने वाकणच्या. त्याने 9 चेंडूत 50 धावा कुठून तो विक्रम निश्चितच मोडलेला आहे. मात्र समीरच्या आधी वाकणच्या मैदानावरती रोडपालीच्या शशीने जलद अर्धशतक झळकावलं होतं. असं समीर पाटील. फुलटॉस चेंडू यावेळेस व्यवस्थित चेंडू मिडल क्रॉसला चेंडू जातोय वाडीशी लॉंगाच्या दिशेने वेगाने दुसरी धाव पूर्ण केली. त्या ठिकाणी चूक करतोय क्षेत्ररक्षक किरण. तर इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 14 धावा. प्रेक्षकांचा निश्चित उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा निश्चित संध्याकाळी मेगा फायनल सुरू होईल तेव्हा भरपूर प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळतील. काल संध्याकाळी देखील भरपूर प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळाले. महेश फुलटॉस चेंडू यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने चेंडू जातोय यावेळेस मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 15 आपण पाहतोय. 5 षटकांचा हा सामना पहिला उपांत्य फेरीचा सामना 2 बलाढ्य संघादरम्यान. या 2 संघांनी खूप मेहनत केली, जीवाचं रान केलं इथपर्यंत पोहोचण्यासाठी. निश्चितच हे 2 संघ आपला विजयी रथ इथे कायम ठेवण्यासाठी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चांगला खेळ दाखवतील. चेंडू पॉईंटच्या दिशेने हलक्या तरी घेऊन काढलाय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहे. हेमंत येतोय यावेळेस कव्हर क्षेत्रातून त्या ठिकाणी बॅकिंग करतोय. आणि या 2 धावा इथे वेगाने पूर्ण. धावसंख्या धावफलक पाहतोय आपण 17 धावा. या षटकात आतापर्यंत महेशने 4 चेंडू फेकलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकात 11 धावा आणि 2 गडी बाद केले होते. जल्पेशने आधीच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. आत्मविश्वास दुणाला होता आणि निश्चितच त्याच परफॉर्मन्समुळे या सामन्यात देखील पहिल्या षटकात चांगली कामगिरी जल्पेशची. या चेंडू यावेळेस हवेतून मिड ऑफच्या डोक्यावर यावेळेस जल्पेश भोईर चेंडूच्या पर्यंत पोहोचल्यात. दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचलला तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 19 धावा. सलग दुसऱ्यांदा डबल्स पाहायला मिळते. मात्र काल जर पाहिलं तर रवी म्हात्रे आणि ज्युनियर नितीनने सलग 5 वेळा डबल्स पाहायला मिळाले कालच्या दिवसामध्ये. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. हा चेंडू यावेळेस हुक केला. चेंडू जातो यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषे बाहेर चौकार. DJ Vishal Kalyan नंतर सामना असणार आहे नवाबडा वर्सेस देसाई. दोन्ही धावसंख्या धावफलकावर 23 आपण पाहतोय. करंट रन रेट जर पाहिलं तर 11.50चा. नवीन गोलंदाज येतोय नितीन म्हात्रे. एक नवोदित खेळाडू उभरता सितारा. पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. निलेश म्हात्रे यांनी निश्चितच त्याच्या कामगिरीची दखल घेऊन स्वतःला मिळालेलं सामनावीराचा पुरस्कार त्यांनी नितीनला दिला आणि मनाचा मोठेपणा यावेळेस दाखवला होता. मात्र रिव्हर्स स्वीपचा वापर या ठिकाणी केला होता. गोलंदाज नितीनचा पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे फेकला होता.
समीर पाटील यावेळेस प्रयत्न करतोय धावसंख्येला गती प्रदान करण्याचा. धावसंख्या 23 वर स्थिरावलेली. तिसऱ्या क्रमांकाचं षटक नितीन मात्र यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेत मात्र बघूया गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि फलंदाज कैलास बाद होतोय. दोघी बैला लगरती गो वार बाई तुवल्या लोटीती गो ठाकूरची गो पानू वरली गो फलंदाज विकास बाद होतोय यावेळेस 5 धावांचं योगदान देऊन धावचित बाद होतोय. समीर पाटीलचा झेल सुटलाय मात्र समीर पाटीलला जीवदान देणं निश्चितच इथे मागात पडू शकतं मोठागाव संघाला, कारण समीर पाटील यंदाच्या मोसमात अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू यावेळेस त्याच्या सोबतीला येतोय. 5व्या क्रमांकावर धनंजय हिलाल हा देखील एक अतिशय नावाजलेला खेळाडू उसाटणे संघाचा. मात्र हे दोन प्रमुख खेळाडू या उसाटणे संघाचे निश्चितच आधारस्तंभ आहेत. या दोन खेळाडूंना इथे मात्र जबाबदारी खेळ करावा लागेल कारण गडी बाद झाला त्यावेळेस 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 24 ही स्थिरावलेली. नितीनचा विचार केला तर नितीन आतापर्यंत चेंडू फेकल्यात 2 चेंडू फेकल्यात. नितीनने 1 धाव इथे खर्च केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता झेल सुटल्यानंतर मात्र इथे समीरने नकार दिला होता कारण झेल सुटल्यानंतर समीर निश्चितच दुसरा धोका पत्करणं समीरला इथे निश्चितच आवडलं नाही. त्यामुळे यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, गती परिवर्तन करतोय यावेळेस नितीन म्हात्रे. एक नवोदित गोलंदाज उभरता सितारा, चांगली कामगिरी, एक चांगली छाप सोडली या स्पर्धेमध्ये. चमकदार कामगिरी केली नितीनने. यावेळेस त्याला प्रोत्साहन निश्चितच संपूर्ण संघाने केलेलं आहे, त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. काहीतरी चर्चा करत असताना समीर पाटील यावेळेस धनंजय हिलालला काहीतरी कानमंत्र देत असताना बघूया या सल्ल्याचा कितीसा उपयोग होतोय धनंजयला. धावसंख्या 24 वर स्थिरावली. नितीन ओव्हर द विकेट. यावेळेस क्लीन बोल्ड, काही काळाच्या आत त्या स्टॅब उद्ध्वस्त. आणखीन एक धक्का. बाया ठाकुरली गावा मधी गो बाया मोठे गावचे गावानु गो मोठे गावाची मोठी आई गो दाखवली बैलाई रागानी गो अतिशय चांगली गोलंदाजी. नितीन पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज धावची झाला. तिसरा चेंडू निर्धाव फेकला, धनंजयला थोडासा इथे नीचे दडपणाखाली आणलाय आणि दडपणाखाली धनंजयने चुकीचा फटका या ठिकाणी चुकीचं शॉर्ट सिलेक्शन केलंय आणि यावेळेस चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. काही काळाच्या आतच फलंदाजा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत नितीनने आणि धनंजय हिलालचा अडसर दूर केलाय. आता मात्र नवीन फलंदाज येतोय नितीन. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 24, गडी बाद झाल्या ते 4 गडी बाद. 24 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना उसाटणे बी संघाची. हा चेंडू यावेळेस कॉर्ड पॅडचा अपील त्या ठिकाणी मात्र बघूया त्यांच्या ठिकाणी नकार देत आहेत. मात्र इथे निलेश मात्र यष्टीरक्षक जोरदार अपील करत आहेत. मात्र इथे अपील फेटाळून लावलेले आहे. त्यामागचं कारण आहे निश्चितच चेंडू जर पाहिलं तर आधी एज लागून चेंडू निश्चितच जमिनीला बाउन्स होऊन गेलेलं आहे. त्यामुळे ते अपील फेटाळून लावलेलं आहे. असं धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 24 अतिशय भेदक आणि अचूक गोलंदाजी नितीनची पाहायला मिळते. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता नितीनचा. इथे मात्र षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 24 धावा आणि या षटकात फक्त 1 धाव दिलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग.
अतिशय चांगली गोलंदाजी यावेळेस नितीनने दाखवली. फक्त एक धाव दिली बघा. अंडर 21चा हा खेळाडू निश्चितच येणाऱ्या काळात क्रिकेटमधलं त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. तर ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यात मेडन षटक फेकलं होतं आणि पहिलं मेडन षटक या स्पर्धेच्या माध्यमातून नितीनने फेकलं होतं. आणि या सामन्यात जर पाहिलं तर फक्त एक धाव दिलेलं आहे. इकॉनॉमिकल रेट निश्चितच जर पाहिलं तर एकचा यावेळेस पाहायला मिळतोय. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यामध्ये इकॉनॉमिक रेट जर पाहिलं तर फिल सिमन्सच्या नावावर त्यांनी 10 षटकं फेकली होती. 8 मेडन षटकं त्यात होती आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या एका सामन्यामध्ये. फिल सिमन्स जो एंडी सिमन्स विद्यमान संघामध्ये खेळतोय त्याचे काका अंकल फिल सिमन्स माजी खेळाडू, त्यांनी 10 षटकं फेकली होती. 8 मेडन आणि त्यात 3 फक्त धावा दिल्या होत्या. आणि इकॉनॉमिकल रेट 0.03चा 0.30 यावेळेचा चेंडू बस बघा या ठिकाणी निश्चित थोडक्यात बचावले. समीर अतिशय चांगला चेंडू फेकला होता. निलेश म्हात्रे मोठागाव संघ अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये निश्चित आज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठागाव संघ या संघाने निश्चित 2 वेळा महाराष्ट्रातली अग्रमानांकित स्पर्धा रतनबुवा ट्रॉफी जिंकली होती. आणि निलेश म्हात्रे 2 वेळेस मालिकावीराचे मानकरी ठरले होते. आज चेंडू हवेतून हेमंतच्या डोक्यावरनं गगनभेदी फटका, षटकार. वीरा आईचा एक वीरा आईचा देऊल सजविला न माझे एक वीरा आईचा एक वीरा आईचा ते झेंडा तो लाविला न माझे एक वीरा आईचा एक वीरा आईचा झेंडा तो लाविला न माझे एक वीरा आईचा एक वीरा आईचा पारले डोंगरानु देऊल बांधून बऱ्याच वेळानंतर धावफलक हालताना पाहतोय आपण. जवळजवळ 5 चेंडूनंतर प्रत्येक ठिकाणी धावफलक हालताना आपण पाहतोय. आणि 5 चेंडू निर्धाव त्या ठिकाणी पाहिले आपण. आता मात्र 6व्या चेंडूवर षटकार येतो. कारण जर पाहिलं तर अतिशय चांगला कमबॅक म्हणावं लागेल. समीर पाटीलचा षटकार लगावतोय. धावसंख्या धावफलकावर 30 आपण पाहतोय. समीर एका बाजूने किल्ला लढवतोय, मात्र दुसऱ्या बाजूने गडी निश्चित आपण पाहिले बाद होताना. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हेमंत चूक करणार नाहीये, फलंदाज बाद. बाया ठाकुर्ली गावा मधी हो, बाया मोठे गावचे गावान हो. मोठे गावांची मोठी आई हो, दाखवली बैनाई रागानी हो. समीर पाटील बाद होतोय. 11 धावांचं योगदान दिले. 8 चेंडूंचा सामना केला होता. मात्र समीरला याआधी आम्ही नेहमीच पाहत असतो 300 ते 350 स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करत असतो. मात्र आज जर पाहिलं तर इथे 8 चेंडूत फक्त 11 धावांचं योगदान दिलं. त्यामागचं कारण आहे गोलंदाजी अतिशय चांगली मोठागाव संघाने इथे दाखवलेली आहे. स्पेशली मी नितीनचं कौतुक करेन. हा चेंडू यावेळेस व्यवस्थित मिळत करू शकले नाही. अपील केलं गेलं यावेळेस, मात्र इथे फलंदाज बाद होतो. इथे मात्र बाद होते. अपील केलं होतं लेग बिफोर विकेटचं, मात्र इथे फलंदाज यष्टीची या ठिकाणी रनआउट होते. धावसंख्या धावफलकावर 30 ही स्थिरावलेली. रागानी हो. तर मॅडमचे खांबाळवाडा गावचे राजेशजी चौधरी साहेब, आपण कुठे असाल तर आपण यायचं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पायची तर स्ट्रॉंग अपील झालं होतं, मात्र यावेळेस यष्टीची इथे केले गेले. फलंदाज मात्र इथे पुढे निघून गेला होता आणि याच संधीचा फायदा घेतला यष्टीरक्षक दत्ताने आणि फलंदाजाला बाद केले. धावसंख्या धावफलकावर 30 ही स्थिरावलेली. 4थं षटक प्रगतीपथावर निलेश म्हात्रेच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. या षटकात 4 चेंडू फेकलेले आहेत. 6 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केल्यात बॅक टू बॅक 2 चेंडूवर. तर मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर निलेश म्हात्रे. बघा हॅट्रिक संपादित करतायत का. मात्र जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकूण 5 हॅट्रिक संपादित झालेले आहेत. ही हॅट्रिक जर इथे पूर्ण झाली तरी 6वी हॅट्रिक असेल या स्पर्धेची. मात्र पहिली हॅट्रिक सुधीर व्यापारीने वाडेकरच्या इथे संपादित केली होती. स्ट्राईकला फलंदाज येतोय
प्रेमनाथ आणि हा चेंडू यावेळेस फुलटोच होता ऑन साईडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक नितीन मिसफिल्ड होते आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 32 धावा. फुलटो चेंडू होता चेंडूला स्वीप केलं होतं यावेळेस दिशा दिली होती वेगाचा वापर केला होता या चेंडूच्या आणि या 2 धावा वसूल केल्यात प्रेमनाथने धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ निलेश म्हात्रे यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू यावेळेस चेंडूपर्यंत निश्चितच पोहोचण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॅकफुटवर गेले होते लांबूनच दुरूनच खेळायचा प्रयत्न. यावेळेस षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले धावसंख्या धावफलकावर 32 करण रणनीती जर पाहिलं तर यावेळेस 8.00चा मात्र शेवटचं षटक स्लॉगवर आणि शेवटच्या षटकात बघूया किती धावा येत आहेत. चार षटकं संपले धावसंख्या धावफलकावर 32 आपण पाहतोय गडी बाद झाल्या तर यावेळेस 6 गडी बाद झालेले म्हणजे जवळजवळ अर्धा संघ गारच झालेला आहे. मात्र या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात बघूया कारण या शेवटच्या षटकातील धावा इथे महत्त्वपूर्ण असतील या उसाटणे संघासाठी. जल्पेश 6 चेंडू बाउन्स दिला होता या चेंडूला वेगाने वेग पण होता आणि त्याचबरोबर या चेंडूला थोडासा बाउन्स इथे दिला होता. आता टप्पा पडण्यात चेंडू इथे बीट करतोय फलंदाजाला. जल्पेशचा पहिला चेंडू यावेळेस निर्धाव फेकलाय. जल्पेश भोईर पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस सरळ रेषेमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक हेमंत पुढे सरकला लॉंग ऑफचा मात्र इथे एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण हेमंतचं आणि 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 33 धावा. जल्पेश भोईरने पहिले षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं 11 धावा देऊन 2 गडी बाद केले होते मात्र शेवटचं षटक जल्पेश भोईर पुन्हा एकदा जल्पेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जल्पेश भोईर महेश वेरे या 2 व्यक्तींनी निश्चितच GTCच्या माध्यमातून निश्चितच जबरदस्त कामगिरी केली आहे. रायगड किंवा ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर यावेळेस खेळाडूच्या भूमिकेत जल्पेश हा चेंडू यावेळेस फिरकावून दिलाय स्क्वेअर एक सीमारेषे बाहेर हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त फटका जबरदस्त टायमिंग आपण पाहतो या ठिकाणी प्रेमनाथच्या बॅटमधून आला षटकार. धावसंख्या धावफलकावर 39 धावा. हा चेंडू यावेळेस हवेत आहे क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी जल्पेश स्वतः जज करतोय अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद. ठाकूरची गोपालू बरली हो आई माझी रागानू निघाली हो. बघा यापुढील लढत असणार आहे दुसरी लढत आपण उपांत्य फेरीची पाहू शकता. यावेळेस नवापाडा वर्सेस देसाई बी दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचे नाणेफेकीसाठी. धावसंख्या धावफलकावर 39. यावेळेस स्ट्राईकला विलास हा चेंडू यावेळेस बॅट आधी फिरवत आहेत व्यवस्थित चेंडूच्या लाईनमध्ये आली नाहीये संपर्क नाही कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटमध्ये निर्धाव चेंडू कमबॅक करतोय जल्पेश भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी षटकार लगावल्यानंतर स्वतःवर दबाव येऊ दिला नाही आणि त्यानंतर 2 चेंडू सुरेख फेकले. फलंदाज प्रेमनाथला बाद केलाय षटकार लगावल्यानंतर त्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकलाय जल्पेश. पुन्हा एकदा
हा चेंडू व्यवस्था वाढीस लावून क्षेत्ररक्षक महेश पुढे सरकलाय, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मात्र शेवटच्या क्षणी हा चेंडू आत ढकललाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. जेव्हा महेशला कळाला हा चेंडू निश्चित कॅच करता येणार नाही, त्याने हा चेंडूला आत ढकललाय आणि या 2 धावा इथे पाहतो आपण धावफलकावर. 1 धाव इथे मात्र आपण पाहतो धावसंख्या धावफलकावर 40 धावा. इथे करंट रन रेटचा पाहिजे 8.00 मात्र इथे 41 धावांचं लक्ष मोठा गाव संघासमोर येणाऱ्या 5 षटकामध्ये इथे ठेवलंय उसाटणे बी संघाने. शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही, सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही, सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही, सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही, सातांची आगरी कोल्यांची. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पाहता पहिली लढत उपांत्य फेरीची आणि या पहिल्या लढतीमध्ये यावेळेस नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं मोठा गाव संघाने व आमंत्रित केलं होतं उसाटणे बी संघाला. उसाटणे बी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकामध्ये 40 धावा 8.00 सरासरी धावफलका लावल्यात 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि 41 धावांचं लक्ष ठेवलंय 8.20 सरासरीने यावेळेस मोठा गाव संघासमोर. मात्र हे लक्ष पुरेसं असेल का, कारण ज्या प्रकारे मोठा गाव संघ ज्याने आजच्या दिवसामध्ये धावांचा पाठलाग करून पहिले 2 सामने या ठिकाणी जिंकलेले आहे, मात्र या मोठा गाव संघासमोर ही 40 धावा निश्चित पुरेशा असतील का देखील मोठा प्रश्न आहे. मात्र उसाटणे बी संघ यावेळेस दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारची फलंदाजी मोठा गाव संघ करतोय, या दुसऱ्या सत्रात काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालते आमचे साथी समालोचक बाळू पाटील यांच्याकडे. धन्यवाद विनोद. 41 धावांचं लक्ष येतं म्हणजे आपण पाहिलं तर मोठागाव संघाला जिंकण्यासाठी आज मोठागाव संघाने अप्रतिम कामगिरी केलेली. आपण गोलंदाजी असो फलंदाजीच्या आपण बघतो क्षेत्रामध्ये खूप चांगलं कामगिरी करताना आपल्याला दिसतो हा संघ. तर सत्ता आपण पाहिले तर 2016-17मध्ये हा संघाचा चांगला परफॉर्मन्स होत नव्हता, पण या स्पर्धेत आपण बघतोय की अप्रतिम परफॉर्मन्स करतोय हा संघ सातत्याने. आपण पाहिलं तर पतंजली चषक 2017 आपण पाहतोय. अजग आपण पाहिले सकाळपाडा क्रिकेट क्लब डोंबोली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली होती वर्ष पहिले आणि याचा अंतिम दिवस मेगा फायनल सुद्धा खेळली जाणे आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. आपण 150 रुपयात आपण कोपन फाडायचं आणि होंडा क्विट गाडी आपण आपल्या घरी घेऊ जाऊ शकता. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आमचे काउंटर सुद्धा आपण प्रेक्षकांमध्ये खोलले गेलेले आहेत, त्यामुळे आपण त्या काउंटरवरून जाऊन आपण कुपन कलेक्ट करायचं आहे आणि 150 रुपयाचं आपण कुपन कलेक्ट करायचं आहे. पहिली सेमीफायनल आपण पाहतो, ह्यातून जो जिंकणारा संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. सलामीची जोडी आपण सातत्याने आज बघतोय. किरण आणि आपण तर निलेश म्हात्रे अप्रतिम कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचं पूर्णपणे आपण मनोरंजन केलं आपल्या फलंदाजांनी. सामना चालू होतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण 40 धावा केल्या त्या उसाटणे 20 संघाने आणि 41 धावांचं लक्ष ठेवलं ते मोठा गाव संघासमोर. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहतो, फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण, एक मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. रनला आपण जर बघितलं तर समीर पाटील उर्फ मॅक्सवेल अशी पदवी दिली गेलेली ग्रामीण खेळाडूंनी त्याला. गेम प्ले होते साईडला क्षेत्रक्षण, थर्ड मॅन कव्हरला एक क्षेत्रक्षण, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू ड्राईव्ह करतो, चेंडूला हलक्यात घेऊन करतो. चेंडू जोपर्यंत फीड होतोय तटी सर्कलच्या बाहेर जोपर्यंत ड्रॉपला तोपर्यंत 1 धाव मिळते. ब्रॉन्झचा खेळाडू समीर जाऊन चेंडूला फीड करतो. 1ने आपलं खातं उघडतं येतं मात्र किरण पाटील. कारण लक्ष जर पाहिलं 41 धावांचं पहिला चेंडू चांगला फेकला इथं मात्र पुढे गोलंदाजी मार्कवर गणेश पहिल्या संघाचं पहिलं षटक फेकतोय. अजदेगाव एंडकडून स्ट्राईक केला फलंदाज, डावखुरा फलंदाज निलेश म्हात्रे आज या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली आजच्या दिवसात. जर आपण बघितलं तर या स्पर्धेत आतापर्यंत 5 हॅट्रिकची नोंद झालेली आहे. 50 धावा जर बघितलं तर आपण कुठल्या गेले प्रशांत म्हात्रे यांनी 50 धावा कुठल्या गेलेले त्या स्पर्धेमध्ये. सिक्सच्या बाहेर षटकारच्या बाहेर कोणी झेल पकडेल त्याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रल्हाद काळन जर आपण पाहिले तर अजदेगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहिले ते दुपारच्या सत्रामध्ये आपला ATM खुला करतात. गणेश गोलंदाजी मार्कवर चेंडू घेऊन करतोय. याच्यामध्ये चेंडू जोपर्यंत फीड होईल 1 धाव मिळते मात्र मिळते श्रीजनमध्ये. समीर तो चेंडूला फीड करतोय श्रीजनमध्ये. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 2. निलेश आपलं खातं उघडतोय. पुढे गणेश गोलंदाजी मार्कवर. खरं का आपण सातत्याने बघतो डाव्या आणि उजव्या जोडी असल्यामुळे
गोलंदाजाला पण आपला एंड बदलावा लागतो. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी येतोय. आपण पंचांना सुद्धा बरीचशी कसरत करावी लागते. पंच पहिले प्रसाद परब आणि आपण जितू शेलार दोन्ही जबरदस्त आयोजक सुद्धा आपण बघतोय. तेवढेच चांगले पंच सुद्धा आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवर कडून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. 41 धावांचं लक्ष मोठा संघासमोर. चेंडू स्वीप करतो. चेंडूला चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू परत जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत इथं 3 धावा इथं मात्र पूर्ण करतोय. तो म्हणजे आपण किरण आणि आपण पहिले निलेशची जोडी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या मोठा गाव संघाची बिनगडी बाद 5 अशी सुरुवात एक चांगली सुरुवात बघायला मिळते. खरं स्कोअर बघितलं आपण धावा पाहिजेत. 41 धावांचं लक्ष त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पात्कारत नाही निलेश आणि किरण ही जोडी. गणेश गोलंदाजी मार्कवर पुण्याचा एंड बदलतो. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. डावखुरा फलंदाज निलेश आहे. निलेशसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण पाहतोय. लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण पाहतोय. पुढे रिवाचा वापर चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. बाया ठाकुर्ली गावा मधी हो बाया मोठे गावे. धावसंख्या आपण बघतोय चौकाराने वाढते. धावसंख्या ते 9. खरं निलेश म्हात्रे फॉर्ममध्ये येत नव्हता पण आज मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगली अप्रतिम कामगिरी दाखवतोय. त्यामुळे संघ देखील खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. खरं का आपण पहिले संघाचा नायक आज मात्र चांगली फलंदाजी करतोय. बघितलं सर आपण बघितलं तर निलेश सातत्याने आपल्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करताना दिसतो. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो आज मात्र अप्रतिम इथे मात्र टायमिंग करतोय आणि चांगलं प्रदर्शन दाखवतोय. ते मात्र खेळाचं सेमीफायनलचा सामना आपण बघतो. जिंकणारा संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारे सामना चालवतो. प्रेक्षकांच्या माहिती उसाटणे बी विपक्ष आपण बघतो मोठा गाव 41 धावांचं लक्ष दिलंय. 40 धावा प्रथम फलंदाजी करताना केल्या ते म्हणजे उसाटणे बी संघाने. गणेश तिच्या सुंदर फाटका चेंडूला घेऊन करतो. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मेन स्पीड होतो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय तट्या सरकारच्या बाहेर 2 धावा इथे मात्र पूर्ण होतं. अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन दाखवतोय. सातत्याने रिवर्सचा वापर करतोय. तर मात्र निलेश दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते 11 धावा. अजूनही आपण बोलले एक चेंडू बाकी असं पहिल्या पॉवर प्ले मधला पुण्याचा गणेश गोलंदाजी मार्कवर सायकलला फलंदाज निलेश मात्रेचं बघितलं तर आपण सातत्याने रिवर्सचा वापर करतोय. गणेश लॉक करतोय चेंडूला. चेंडू डाऊन म्हणत चेंडू रिवर्सच्या माध्यमातून चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी निलेश ऑन द फाय. मोठे गावाची मोठी आई गो दाखवली बैला हिरा गाडी गो. धावसंख्या आपण बघतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. वाघेला सर आपण बोलले निलेश म्हात्रेंचे सुपुत्र सुद्धा आज आपल्या बाबांची फलंदाजी बघतायत आणि त्याचा मनमोहक आनंद सुद्धा घेतात. अप्रतिम फलंदाजी करतो इथं मात्र निलेश म्हात्रे. तर जबरदस्त हा खेळ फलंदाज जेव्हा फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा बऱ्याचशा टीका पण आज मात्र टीकाकारांनी निलेश म्हात्रेने आपल्या बॅटनी प्रत्युत्तर दिलंय की माझ्यामध्ये किती क्षमता आहे वाघेला सर. फलंदाज वर स्वतःला क्षमता असते पण स्वतःवर विश्वास पहिलं तर विश्वास असला पाहिजे की मी करून दाखवणार आहे आणि मी काढणारच हे क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये एक सूचना आली आयोजकांकडून जे गाडी ठेवली त्या स्टँडवर कोणी बसू नका प्लीज. जरा बाजूला होऊ दे. जरा होंडा ड्युईट गाड्या सर्व प्रेक्षकांना दिसू दे. प्रेक्षकांसाठी आपण म्हणजे सुवर्ण संधी आहे. आज अंतिम आपण बघतो टप्प्यात आहोत. संकेत गोलंदाजी मार्कवर सोळेगाव एंडकडून अजून आपण पहिले 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्ट्रायकेला फलंदाज किरण पाटील. संकेत गोलंदाजी मार्कवर किरणसाठी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण सदोदय धनंजय हिलाल थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. ऑन साईडला बघितलं तर लेग गेलेलं एक क्षेत्ररक्षण आपण बघतोय. 30 सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेट एक आपण क्षेत्ररक्षण बाधा बॅकवर्ड स्कोअर एक क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर परत लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आहे. संकेत अतिशय सुंदर फाटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट.
हॅलो हॅलो धावसंख्या आपण पहिले चौकाराने वाढते. धावसंख्या 19. एक फ्लाइंग स्टार बघायला म्हणजे आता किरणही देखील खूप चांगली फलंदाजी करतो. कारण संघ नायक आपण पहिले समोरचा फलंदाज निलेश मात्र काय अनुभव फलंदाज आणि त्याचा अनुभवाचा पुरेपूर फायदा इथं मात्र किरण सुद्धा दाखवून देतो की मी चांगली फलंदाजी करू शकतो. संकेत गोलंदाजी मार्कवर सायकल मला किरण पाटील ते सुंदर चेंडूला घेऊन काढतोय. चेंडू जातोय दो कार्पेटच्या मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय लॉंगॉटला जोपर्यंत चेंडू फीड होतोय इथं मात्र 2 धावा पूर्ण करतो. चित्ताच्या वेगाने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा. कारण लक्ष जर बघितलं तर वागेला सर आपण म्हणलं तर 41 धावांचं आहे आणि धाव फलकावरती धावा येतात त्या 21 म्हणजे अर्ध लक्ष आपण म्हणले तर पार होतो इथे मात्र. बरोबर आहे. 20 धावा अजूनही पाहिजे. नक्कीच संकेत पुणे त्या गोलंदाजी मार्कवर फॅटम राहून तिकडे मार्क करतो. चोळेगाव एंड कडून स्ट्रायकल फलंदाज किरण पाटील. सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा खात येतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे चांगलं कमबॅक करतोय इथं मात्र संकेत. कारण का 2 धावा गेल्यानंतर आपण म्हणजे कमबॅक करतोय. पुढे संकेत गोलंदाजी मार्कवर राईट राहून तिकडे मार्क करतो. स्ट्रायकला फलंदाज किरण पाटील. सुरेख चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जोपर्यंत तट्या सर्कलमध्ये फेड होतोय. एकच धाव मिळते मध्ये 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 22 धावा. कारण लक्ष जर बघितले तर यावेळी आपण म्हणजे 41 धावांचं लक्ष मापक लक्ष आणि धाव फलकावरती धावा आल्या त्या 22. अजून 19 धावांची गरज आहे. संकेत पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज निलेश म्हात्रेने आज अप्रतिम क्रिकेटचं प्रदर्शन दाखवलंय. माझ्यात किती गुणवत्ता बाकी अजूनही क्रिकेट किती बाकी आहे दाखवून देतो. आज मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. खरं 2 सामन्यामध्ये बघितलं तर वागेला सर हा फलंदाज नाबाद राहिला होता आणि दोन्ही सामने जिंकले होते. मोठागाव संघाने चेसिंग करताना संकेत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्रायकल निलेश करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी बघितलं जमिनीला पूर्णपणे लोळून घेतोय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते संकेतच्या माध्यमातून. निलेश सारख्या हॅलो 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 संकेत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. सायकल फलंदाज निलेश म्हात्रे. हा चेंडू अप्रतिम पॅडल सेव्ह करतो. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या आपण पहिली तर 26 धावा. चला आपण पहिले देसाई आणि नावपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. मी अर्जकांना विनंती करतो आपण नाणेफेकी करून घ्यायचे. अनंत साळवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुहस्ते नाणेफेकी करायचे. कारण आपण बघतो पहिला सेमीफायनल दुसरा एक सेमीफायनल सामना पाहतोय. पाहिजे तर कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतो. येणाऱ्या 18 चेंडू आणि आपण पाहिजे तर अजूनही गरज होती म्हणजे 15 धावांची. गोलंदाजी सज्ज होतोय धनंजय हिलाल. कष्टपैलू खेळाडू पाहिजे आता गोलंदाजी कशा प्रकारे करतो. स्ट्रायकला फलंदाज सलामीचा फलंदाज किरण पाटील. पार्टनरशिप बघितले दोघांमध्ये आपण निलेश आणि किरणमध्ये 26 धावांची पार्टनरशिप होते. धनंजय गोलंदाजी मार्कवर. चेंडू करण्याचा प्रयत्न टॉप चेंडू हवेत यावेळेला क्षेत्ररक्षक मात्र झेलबंद पोहोचत नाही. परंतु 2 धावा इथं मात्र मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्याच्या धाव फलकावरती आपण बघतोय 28. अजूनही 13 धावांची गरज आहे. का प्रत्येक झेल तुम्हाला अवघडातील अवघड झेल कन्व्हर्ट करायला लागेल. धनंजय मात्र थोडासा नाराज होतोय. जीवदान मिळतो आपण काही टोमॅन लँड्समध्ये चेंडू पडला आणि किरणला जीवदान मिळतोय. पुढे धनंजय गोलंदाजी मार्कवर गाव एंडकडून राईट आर्म राऊंड देखील मार्क होतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेगला आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय. एक क्षेत्रक्षण आपण बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये एक मिड विकेटला आपण एक क्षेत्रक्षण पाहतोय. अंगणला पण एक क्षेत्रक्षण आपण पाहतोय. धनंजय करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये फीड होतोय 30 रिझर्व्हमध्ये तोपर्यंत 1 धाव इथे मात्र मिळतं. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धाव फलकावरती
29 धावा धावफलकावर येतं. आपण म्हणजे अजूनही 12 धावांची गरज आहे, कारण 41 धावांचं लक्ष आहे. सामना चालतो प्रेक्षकांच्या माहिती सेमीफायनलचा सामना. मोठागाव विपक्ष उसाटणे बी मध्ये प्रथम फलंदाजी करताना 40 धावा केल्या. 41 धावांचं लक्ष ठेवलंय. आणि प्रत्युत्तर देताना आपण म्हणजे धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. नावपाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत. देसाई पक्ष नावपाडामध्ये पिंट्या जोशीने अप्रतिम कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. त्यासाठी ऑन साईडला क्षेत्रक्षण बघितलं. फायनल 30 सर्कलमध्ये बॅकफूट स्कोअर लागलं क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण, त्यानंतर ऑफ साईडला थर्ड मॅन पॉईंट. कव्हर रिझनमध्ये आपण 30 सर्कलमध्ये पण क्षेत्रक्षण पाहता. धनंजय गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकलवर निलेश. चेंडू फक्त दिशा त्यांचं काम केलं होतं, पण अप्रतिम क्षेत्रक्षण आपण बघतोय. 30 सर्कलमध्ये पॉईंट. एकच 10 मिनिट, एकने धावसंख्यावरती धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. अजूनही आपण 11 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथ. कोणत्याही प्रकारची वागेल असं आपण घाई करत नाही मोठा गाव संघ, कारण त्यांना माहिती आहे लक्ष कमी आणि विजय मात्र आपल्या अवकात आहे. त्यामुळे आपण सिंगल डबलने सुद्धा हे टार्गेट पूर्ण करू शकतोय. धनंजय गोलंदाजी मार्कवर, राऊंड तिकडे मारा करतोय. सायकलला फलंदाज किरण पाटील. 11 धावांची गरज अजूनही. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धनंजय सातत्याने क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय, कारण का इथे पाहिजे आपण पाहिजे तर विकेटची गरज आहे उसाडणे संघाला, पण मात्र तो विकेट त्यांना मिळत नाही. किरण पाटील आणि निलेश चांगली फलंदाजी करतोय. एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटच्या समोर पंच वाईटची खूण करतायत. तर ऑप्शन सोडून जाणार चेंडू. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावफल करते आपण बघतोय. 31 धावा. आता फक्त 10 धावांची गरज आहे. पार्टनरशिप जर बघितली तर बघायला सर आपण 31 धावांची पार्टनरशिप होतोय निलेश आणि किरण मध्ये. धनंजय राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू चांगला फटका होता. कॉटन बॉलचा चान्स होता. चेंडू जोपर्यंत फीड होतोय धोंगणचा खेळ जातोय, चेंडूला फीड करतो. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावफलकावरती 32 धावा. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धनंजय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण बघतोय इथे 32 धावा. बिन बाद 32. एक अप्रतिम चांगली सुरुवात आपलं बघितलं. चेसिंग करताना विकेट जात नाही. एक जमेची बाजू असणार आहे, कारण का कंपल चेसिंग करतो इथं मात्र मोठा गाव संघ. जोपर्यंत विकेट जाणार नाही तोपर्यंत आपण वापसी करू शकत नाही. तो म्हणजे आपण पहिले तर उपसाटणे बी संघ. साई शेलर यांचं सुद्धा इथं आगमन होते आमच्या जगात. त्यांचं हार्दिक स्वागत. अप्रतिम चेंडू, चेंज ऑफ पेस बघायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. निर्धाव चेंडूची समाप्ती ते खूप वेळेनंतर आपण बघतो. निर्धाव चेंडू जातो. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते धनंजयच्या माध्यमातून. साई शेलार एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त खेळाडू सुद्धा आहेत. धनंजय राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला पण निलेश. चेंडू पुल करतो. चेंडूला माध्यमातून चेंडू जो सीमा पार होतो का पाहिजे. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. अप्रतिम फलंदाजी. षटक संख्या 3. आई उभी हाय घर भाऊ डोंगराला. आई उभी हाय घर भाऊ डोंगराला. आई सत्वाची माझी कालिका. आई सत्वाची माझी कालिका. सत्वाची माझी कालिका. आई सत्वाची माझी कालिका. आई भरोसा आहे आता तुझ्यावरी. आई भरोसा आहे आता तुझ्यावरी. उपवास करता हूँ मंगलवारी. उपवास करता हूँ मंगलवारी. आई भरोसा आहे आता तुझ्यावरी. आई भरोसा आहे आता तुझ्यावरी. चला तयारी करा नेतय तुम्हाला जत्रायला. चला तयारी करा नेतय तुम्हाला जत्रायला. थँक्यू. वाघेला सर जर बघायला गेलं आज मोठ्या गाव संघाचं जर बघायला गेलं यावर्षी 2016 आणि 17 मध्ये परफॉर्मन्स चांगला होत नाही, पण आज मात्र नक्कीच मोठ्या गावचे ग्रामस्थ मित्रमंडळ आणि खेळाडू सर्व खुश असणार आहेत, कारण का मेगा फायनलमध्ये पोहोचणार आहेत. 5 धावांची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बरोबर आहे. 5 धावाची जी गरज आहे ती, आणि आधी चेंडूही पण उरले असतील 12 ना. 12 चेंडू आणि 5 धावा आहे बाळूसाहेब. थँक्यू. आपण पहिले एक पारितोषिक सुद्धा आले. जेव्हा जलपेश आपण पहिले तर परेश भोईर जेव्हा फलंदाजी दिली आणि 0वर बाद झाला तर पारितोषिक सुद्धा 1000 रुपयाचं त्याला. नितेश शेलार यांच्याकडून. समीर गोलंदाजी सज्ज होतोय.
जर आपण बघितलं समीरला आपण वागेला सर बघितलं तर ग्रामीणचा मॅक्सवेल सुद्धा म्हटलं जातं. एक जबरदस्त स्टायलिश क्रिकेटर समीर सोळेगाव एंडेकडून. सुरे एक चेंडू पटनचा वापर करतो, सन्मान देतो चेंडूला, एक धाव पूर्ण करतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्याची धावफल करते 37. बघा प्रेक्षणीय सामना होणार, त्यामुळे दोन्ही संघांनी इथे उपस्थित राहायचंय. सकाळपाडा आणि खंबालवाड्याचे जे खेळाडू जे खेळणारे त्यांनी इथे उपस्थित राहायचंय. धावसंख्या आपण धावफल करते पाहते 37 धावा, अजूनही 4 धावांची गरज आहे. समीर गोलंदाजी मार्क स्ट्रायकेला फलंदाज निलेश. जर निलेशने वागेला सर हा सामना जिंकून दिला तर तिसऱ्यांदा नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्यावर राहणार आहे. जबरदस्त फलंदाजी आज अनुभव पूर्णपणे पणाला लावला आणि आपण म्हटलं की आपल्यामध्ये किती कुवत धमक आहे हे दाखवून देतोय समीर गोलंदाजी मार्कवर. सुरे एक चेंडू पडलाय, तो चेंडू बाहेर काढलाय, फक्त लाईनने खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संख्या 37, अजूनही 4 धावांची गरज आहे. 4थं षटक प्रगतीपथावर समीर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू मात्र पूल करतो, कारपेटच्या मध्ये चेंडू होतोय, विकेट रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 1 धाव इथं मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 38. अजून आपण म्हणले 3 धावांची गरज आहे. अप्रतिम फलंदाजी करतोय किरण आणि महेशची जोडी. पटनाशी बघितली तर 38 धावांची झाली. समीर पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. सायकल फलंदाज किरण पाटील. यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना पाहणार नवापाडा विपक्ष आपण देसाई मध्ये. नवापाडा संघाने नाणेफेकी जिंकलेले. पीटर जोशी आपला जरा निर्णय करायचा आम्हाला. फील्ड सुरे एक चेंडू पडण्याचा आतमध्ये दिलाय, पुन्हा एकदा बॉटमचा वापर, चेंडूला सन्मानित, 1 धाव पूर्ण करतोय. तर 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्येने धावफल करते 39. 2 धावांची गरज आहे. वगैरे सर बघितलं तर कोणत्या प्रकारची घाई करत नाही. आपण बघितलं तर मोठागाव संघ कारण का हे 2 फलंदाज आपण बघितलं विजय प्राप्त करून आपल्या संघासाठी आपण बघितलं विजय इथे संपादन करतो. काय मोठा विजय असणार आहे मोठागाव संघासाठी. समीर पुणे त्या गोलंदाजी मार्कवर प्रथम राऊंड तिकडे मार्ग करतोय. सोळेगाव येणेकडून 2 धावांची फक्त गरज आहे. चेंडू अतिशय सुंदर फाटका, चेंडू जो हवेत आहे आणि झेल सुटतोय. इथं मात्र रिवर्सचा पुन्हा वापर करतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण बघतोय धावफल करते 40. स्कोर लेवल होतो बराबर होतोय. 1 धावेची फक्त गरज आहे. 4था षटक प्रगतीपथावर आहे. अप्रतिम आज कामगिरी केली मोठागाव संघाने आणि मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. 2 वर्ष आपण पाहिले तर 2 वेळा चॅम्पियनशिप पटकावली आहे. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकाची. समीर राईट अप ओर तिकडे मार्क होतोय. डोरीवर वापर करण्याचा प्रयत्न केला होता, कीपर बी चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा आणि इथं मात्र विजय संपादन करतोय मोठागाव संघ. मोठा विजय संपादन करतोय. रतिगो बार बाई सुवल्यानो टिटिगो काकुळची गोपानू वरली गो आई माझी रागानू निघाली गो. थँक्यू. मानकट होतो नो डाऊट निलेश ज्याने अप्रतिम फलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 22 धावांची उपयुक्त फलंदाजी केली आणि तिसऱ्यांदा नाबाद राहतोय निलेश. निलेश म्हात्रे यायचंय सामन्याचा मानकरी निलेश म्हात्रे. मी साई शेलारांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निलेशांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. निलेशांचे आपण बघतो सुपुत्र सुद्धा आपण पाहतोय. आज त्यांना सुद्धा खूप आनंद